मुंबईतल्या पवई परिसरामध्ये मुलांना ओलीस ठेवून धमकावणाऱ्या रोहित आर्य याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आणि यानंतर काल रात्री 2:30 वाजता रोहित आर्य याच्या मृतदेहावरती पुण्यात अंत्यसंस्कार झालेत। यावेळेला पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अगदी मोजक्या जणांची उपस्थिती होती। त्याची पत्नी, मुलगा, मेहुणा आणि इतर 2 नातेवाईक असे 5 जण या अंत्यसंस्काराच्या वेळेला उपस्थित होते। यावेळेला नातेवाईकांनी कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय। बातमी पुण्यातली। पुण्यामध्ये आंदेकर कोमकर टोळी युद्धामधून एका रिक्षा चालकाची हत्या झाली आहे। कोंढवा भागामध्ये गणेश काळे या रिक्षा चालकाची गोळीबार आणि कोयत्याने वार करून हत्या झाली। या हत्येच्या नंतर आरोपी फरार झालेले आहेत। या हत्येचं कारण अजूनही कळलेलं नाहीये। मात्र हत्या झालेला गणेश काळे हा आंदेकर टोळीचा सदस्य असलेल्या समीर काळे याचा चुलत भाऊ आहे। कोमकर टोळीमधल्या सदस्यांवरती पाळत ठेवण्यासाठी दत्ता काळेची नेमणूक करण्यात आली होती। मात्र पोलिसांनी दत्ता काळे याला अटक केली आणि यानंतर आयुष कोमकर याची आंदेकर टोळीने हत्या देखील केलेली होती। याविषयीची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत। मंदार, पुन्हा एकदा एक हत्या पुण्यातल्या रस्त्यावरती आणि याला काही टोळी युद्धाची पार्श्वभूमी असल्याचंही कळतंय। याला टोळी युद्धाची पार्श्वभूमी आहे। ही हत्या आंदेकर आणि कोमकर या टोळी युद्धातील संघर्षाचाच एक भाग आहे। पुण्यातील खडी मशीन चौकातून सासवडकडे जाणारा बोबदेव घाटातील जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या कडेला हा पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपाच्या समोर ही हत्या झालेली आहे। गणेश काळे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। हा गणेश काळे वनराज आंदेकरच्या हत्येमध्ये जो आरोपी आहे समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे। वनराज आंदेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा समीर काळेवरती आरोप आहे। त्या गुन्हे प्रकरणी जे काही आरोपी अटक आहेत त्यामध्ये समीर काळे देखील सध्या तुरुंगात आहे। मात्र या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या गणेश काळेची करण्यात आली आहे का, हा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे। आपण पाहतो आहोत आंदेकर आणि कोमकर यांच्या टोळीतील संघर्षातून एकामागोमाग एक अशा हत्या होत आहेत। सप्टेंबर महिन्यामध्ये आपण पाहिलं आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती। त्यानंतर आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत आंदेकर आणि इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। मात्र तरी देखील ही आंदेकर टोळी सक्रिय आहे हे यातून स्पष्ट झालंय, कारण अजून देखील या टोळीतील सदस्य सक्रिय आहेत आणि त्यांनी ही एक हत्या घडवून आणली आहे असं आपण या ठिकाणी पाहतो। इथे पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा पंचनामा सुरू आहे। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र यातून पुणे पोलीस पुण्यातील टोळी युद्ध रोखण्यात अपयशी ठरलेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। पोलिसांनी अनेक दावे केले होते की या टोळ्यांचं कंबरडं आम्ही मोडू, मात्र तसं होताना दिसत नाहीये। एका हत्येचा बदला दुसऱ्या हत्येतून घेतला जातोय, त्यानंतर पुढची हत्या होते आहे। मागील वर्षापासून हे सत्र सुरू आहे, जे थांबत नाहीये आणि याच सत्राचा पुढचा भाग म्हणून या गणेश काळेची हत्या झाल्याचं आपण पाहतो। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी आपण पाहतो आहोत, इतर सगळ्या यंत्रणा देखील या ठिकाणी आहेत। आरोग्य विभागाचे किंवा जे पंचनामा करणारे जे काही आहेत ते देखील या ठिकाणी आपण पाहतो आहोत। आरोपींना पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। अगदी मंदार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि याचे अपडेट्स आपण घेत राहू।